थांबा एक मिनिट. हा, चला. आता आपलं त्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी झालं होतं. रिफ्लक्स वगैरे सांगितलं होतं मी तुम्हाला. H2SO4नी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल जे राहतात ते डिहायड्रेशन मध्ये जातात वगैरे झालं होतं, बरोबर आहे. आता ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल हे तर तुम्हाला माहिती आहे, हे खूप वेळा झालं, तरी पण लिहून टाका. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्कोहोल किंवा टुवर्ड्स अल्कोहोल लिहिलं तरी चालते. टुवर्ड्स अल्कोहोल पटापट लिहित जा, काय तो वेळ नाही आहे, डिस्कस करायचा आहे, पटकन समोर जायचं आहे. टुवर्ड्स अल्कोहोल जे आहे ते HI, HBr आणि HCl. HI सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असते, तुम्हाला माहिती आहे. HBr हे त्याच्यापेक्षा कमी आणि HCl सगळ्यात कमी. हे ऑर्डर पण तुम्हाला माहिती आहे, आपण डिस्कस पण केली, आपण त्याच्यावरचे क्वेश्चन पण पाहिले. त्याच्यानंतर ओके, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीची ऑर्डर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सांगितलं होतं मी त्या दिवशी तुम्हाला. तर ऑर्डर ऑफ बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी इन हॅलोजन ऍसिड, सगळ्यात कमी एनर्जी कोणाला पाहिजे? HI ला. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे HBr ला. आता वाटल्याच असं लिहा, HI, HBr आणि HCl, बरोबर आहे. याच्यातचा काही विषय नाही आहे, तो कोर्समध्ये नाही आहे जास्त, तर तो नॅचरली सगळ्यात तिकडे तोच राहील. HF. त्याच्यानंतर रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स हॅलोजन ऍसिड इज, हे तुम्हाला माहित आहे. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल पटापट लिहा, मी लवकर बोलणार आहे. स्क्रीनशॉट नाही काढायचे, वहीत लिहायचं. स्क्रीनशॉट नाही काढून ठेवायची त्याची, म्हणजे ते काय होते की लिहत नाही, काही नाही, फक्त बसले राहता, ऐकत राहता. वही पेन घ्या जवळ, समजलं ना. वही पेन घ्या आणि लिहा. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स हॅलोजन ऍसिड. सांगा पटकन ऑर्डर काय राहते? टर्शियरी अल्कोहोल सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्कोहोल, आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्ह कोणते असतात? प्रायमरी अल्कोहोल. ही झाली ऑर्डर कोणाची? अल्कोहोलची. ठीक आहे. आता मी आता हे पण सांगितलं होतं तुम्हाला, याचं कारण काय सांगितलं होतं सांगा बरं. टर्शियरी अल्कोहोल हे सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह राहतात, याचं कारण काय सांगितलं होतं मी? सांगा, मी सांगितलेलं आहे, ते झालेलं आहे माझं बोल. हा, नंबर ऑफ ज्या कार्बनला OH अटॅच असणार, OH अल्कोहोल मध्ये OH राहीनच, ज्या कार्बनला OH अटॅच असणार, ठीक आहे, तो कार्बन झाला
जो कोणी असेल तो म्हणजे फंक्शनल ग्रुपवाला कार्बन झाला. त्याला जे कार्बन अटॅच असतात ना त्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं. अल्फा. मग अल्फा कार्बन ज्याच्यामध्ये जास्त आहे अल्फा कार्बन तो अल्कोहोल जास्त स्ट्रॉंग असते. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप जास्त पाहिजे. जेवढे अल्किल ग्रुप याला इलेक्ट्रॉन देणारे अल्किल ग्रुप जेवढे जास्त तेवढा तो जास्त रिॲक्टिव्ह. हे तुमचं माझं झालेलं आहे बोलून या विषयावर. बरोबर? हो सर. हा चला आता हे लिहिलं तुम्ही सगळं. आता याच्यावर काही डिस्कस करण्यासारखं नाही आहे. भरपूर डिटेलमध्ये चाललो बरं आपण खूप जास्त डिटेलमध्ये चाललो. म्हणजे जेवढी तुमची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये चाललेलो आहे आपण. एवढं लक्षात ठेवा माझं बोलणं. मी अजून तुम्हाला खूप नेणार आहे. खूप डिटेलमध्ये नेणार आहे. झालं. आता आपलं त्याच्यानंतर होतं अल्कोहोल सोबत PCl3 ची रिॲक्शन PCl5 ची रिॲक्शन. बरोबर? ते या रिॲक्शन तुम्हाला करून दिलेले आहे मी. तरी पण पटापट त्याचं सांगून देतो. तर अल्कोहोल ROH प्लस PCl3 असेल तर इथे P4 प्लस Cl2 लिहायचं कंपल्सरी. कारण की तो बनते त्याच्यापासून. ठीक आहे. आता हा जो आहे हा ब्लर दिसत आहे. अरे ब्लर दिसायचं बोलला आपला डाटाचा प्रॉब्लेम आहे. आपल्या हो. इंटरनेट कनेक्शन आज कालपासून रात्रीपासून त्रास देऊन राहिला. आता दिसत आहे का बरोबर आहे? हो सर. हा ठीक आहे. आता जसं दिसतं तसं ऍडजस्टमेंट करा बरं. झाला. तर हा ज्याचे PCl3 मध्ये लक्षात ठेवायचं तिन्ही Cl लागतात. RCl असे 3 लागतात म्हणून याला 3 करावं लागेल. प्लस काय तयार होते H3PO3. ठीक आहे. हे याच्यात होते. PCl5 मध्ये ROH प्लस PCl5 जो आहे याच्यात पण लिहायचं P4 प्लस Cl2. त्याच्यात एकच H रिप्लेस होते फक्त RCl तयार होते प्लस HCl प्लस POCl3. हे दोन जनरल आहे. त्याच्याहून आरच्या ठिकाणी तुम्ही कोणताही ठेवू शकता. तुम्हाला करून दिलेलं आहे स्टेट बोर्ड मध्ये. आता याच्यात लक्षात ठेवायचं असंच आपण PCl3 सारखं PBr3 PI3 सोबतही रिॲक्शन करू शकतो. याच्यापासून तुम्हाला RCl भेटला, याच्यापासून RBr भेटेल आणि याच्यापासून RI भेटेल. बरोबर आहे? पण घ्या ना रिॲक्शन होतील ना ते. PCl3 जर घेतला तर RCl, PBr3 घेतला तर RBr आणि RI. अर्थातच 3 मॉलिक्युल्स भेटतील. क्लिअर आहे? हो सर. हो सर. हा. आता PBr3 खाली नोट लिहा एक. PBr3 and PI3 are unstable. Therefore generally prepared in situ. Therefore prepared in C2. ठीक आहे. C2 चा अर्थ सांगितलेला आहे. इथेच बनेन तीच रिॲक्ट होणे. बरोबर आहे? C2 बाय द ऍक्शन ऑफ रेड फॉस्फोरस by the action of red phosphorus with Br2 and I2 respectively. झालं? आपलं R5 and PI5 म्हणजे हे बनणंच मुश्किल आहे. समजलं काय? हे बनत नाही. व्हेरी अनस्टेबल. बनायलाच तयार नाही होते. बनतच नाही. एवढं लक्षात ठेवा. हे म्हणून याचे रिॲक्शनच राहणार नाही. ओके. आता त्याच्यानंतर थायोनिल क्लोराईडची रिॲक्शन तुम्हाला सांगून देतो मी पूर्ण एक वेळा पटकन समोर जाऊ. मग त्याच्यावर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आहे. ROH प्लस SOCl2 थायोनिल क्लोराईड घेतलेल्या रिॲक्शन आहे. त्याच्यावर मी आता फोकसच नाही करत. मला जे सांगायचं आहे
पिरिडीन. ठीक आहे, त्याच्यापासून RCl प्लस SO2 प्लस HCl. ठीक आहे, SO2 and HCl both are gaseous. पटपट लिहा, gaseous subproduct. Gaseous subproduct, therefore easily separate from alkyl chloride. Therefore it is good method to produce alkyl chloride ची याची गुड मेथड आहे, कारण की ते दोन्ही सब प्रोडक्ट आपोआपच निघून जातात हवेत. त्याच्यामुळं तो प्रोडक्ट जो भेटते तो प्युअर फॉर्म मध्ये भेटते RCl. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणखी एक होते महत्वाचं, हा जो पिरिडीन आहे तो असा असते. आता हे समजून घ्या, तसं समजून सांगितलेलं आहे मी, स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण समजून घ्या. दिस इज पिरिडीन. याच्यासोबत ते HCl ची रिॲक्शन होती. तो HCl जो बनला हा बेसिक नेचरचा आहे, बेस आहे तो. हे ऍसिड आहे. ठीक आहे, हे कोण आहे? ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड. या दोघांची रिॲक्शन होते आणि काय होते की हा नायट्रोजन हे असा आहे, बरोबर. इथे हायड्रोजन सोबत डेटिव्ह बॉन्ड बनते. डेटिव्ह बॉन्ड ज्याच्यावरती लोन पेअर जी आहे ना ती वापरली जाते हायड्रोजन सोबत बॉन्ड बनवायला. हा जो आहे हा असा ब्रेक होते. इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि म्हणून हे बनलं. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. याची व्हॅलन्सी चार्ज झाली आता 1 2 3 4. आता कुठे तो हा काय त्याचं नाव आपलं चार्वाक. यस सर. हा आहे हायपर व्हॅलंट कंपाऊंड आहे. हायपर व्हॅलंट झाला म्हणजे व्हॅलन्सी जास्त झाली नॉर्मल पेक्षा. इथे नॉर्मल आहे. इथे नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, 1 2 आणि 3, बरोबर. इथे मात्र 4 झाली, 1 2 3 आणि 4. आणि Cl मायनस म्हणजे हा सॉल्ट आहे. सॉल्ट कोण झाला? सॉल्ट. ओके, याला जसं आपण लिहितो, हा जो आहे हा C5 आहे. कार्बन 5 आहे याच्यात. ठीक आहे, हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन पण 5 आहे, म्हणजे C5H5N असा आहे तो. आता हा जो कंपाऊंड आहे प्लस HCl प्लस कोण? HCl, हा C5H5N प्लस HCl. आता हा झाला C5H5NH Cl मायनस असा बनतो. याचं नाव आहे पिरिडीनियम क्लोराइड सॉल्ट. पिरिडीनियम क्लोराइड सॉल्ट. पटलं बोलणं. पिरिडीनियम का बरं? पिरिडीन आहे तो, त्याच्या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणून हा शब्दाला नियम. पॉझिटिव्ह चार्ज साठी शब्द आहे हा नियम. ठीक आहे, आणि क्लोराइड आहे त्याच्यासोबत, तो सॉल्ट आहे. पिरिडीनियम क्लोराइड सॉल्ट. ही रिॲक्शन होते म्हणून इथे पिरिडीन टाकतात, कारण की हा बेस आहे. हे ऍसिड जर शिल्लक राहिलं काही, जो गॅसेस स्टेटमध्ये निघून गेला तो निघूनच गेला, पण काही शिल्लक राहिलं, हा तर 100% गॅसच आहे ना. हा मात्र काही प्रमाणात शिल्लक राहू शकते HCl तिथे, आणि म्हणून पिरिडीन टाकलं की ऍसिड प्लस बेस ही रिॲक्शन सांगा बरोबर कोणती? हा बेस आहे, हा ऍसिड आहे. दिस इज न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन लिहून ठेवा.
एकदम डिटेल मध्ये चाललं, ही पण रिॲक्शन लिहा असंही विचारू शकतात. त्याच्या खाली नाव लिहा पिरिडिन, त्याच्या खाली नाव लिहा पिरिडिनियम क्लोराइड सॉल्ट. आणि इथे बॉन्ड कोणता आहे? हा बॉन्ड कोणता आहे? डेटिव्ह बॉन्ड आहे किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे तो. सीएल चार्जेस झालं आहे ना सर. रे, चार्जेस म्हणून सॉल्ट आहे. हा झालं. आता इतक्यापर्यंत झालं. आता फ्रॉम हायड्रोकार्बन नेक्स्ट इरिया. आता हे जे तुमचं चालू आहे की नाही, हे एनसीईआरटी पुस्तकाप्रमाणे चालू आहे. एनसीईआरटीचं जे पुस्तक आहे त्याच्याप्रमाणे हे चालू आहे. आणि जेडबलईचा नीटचा दोन्ही याचा जो पेपर येतो तो याच्यातूनच येतो एनसीईआरटी मधून. म्हणून मी त्या पुस्तकाप्रमाणे चाललेलो आहे पूर्ण डिटेलमध्ये. प्रत्येक गोष्टीचं कारण तुम्हाला भेटून राहिलेलं आहे. आता त्या दिवशी आपण किती क्वेश्चन डिस्कस केले? 35 मला वाटते, बरोबर आहे ना? हो सर. 34-35 क्वेश्चन आपण डिस्कस केले होते. तर यातला एक जरी क्वेश्चन असा होता का जो आपल्या डिस्कशन मध्ये आला नाही, शिकवताना आला नाही डिस्कशन मध्ये, असा एक तरी क्वेश्चन होता का? सांगा बरं मला. नाही सर. हा, म्हणून याचा अर्थ असा झाला की वी आर गोइंग ऑन द परफेक्ट ट्रॅक ऑर करेक्ट ट्रॅक. बरोबर, आपण व्यवस्थित मार्गावर चाललोय. फक्त आता काम कोणतं आहे माहिती आहे काय? काम असं आहे की तुम्हाला आता पुस्तक घेणे आहे एमसीक्यूचे, ते क्वेश्चन वाचणे आहे. पटलं? आणि असं मग पहिलं एक पुस्तक घेतलं, मग दुसरं घ्यायचं, वाचत राहायचं. तुम्ही जर नुसतं ते मोबाईल घेऊन बसले तर तुमचं काही होणं नाही आहे, एवढं मी पक्क सांगतो. ते कोणी असो, माझ्या पोरगंही तुमच्यासोबत आहे, तुम्हाला माहित आहे. मी त्यालाही तेच म्हणत असतो आणि त्याला तर जास्त म्हणतो, कारण की तो 24 तास नजरेसमोर असते. तुम्ही जर मोबाईल घेऊन बसले आणि कानाला लावून बसले तर तुमचं काही होणं नाही आहे, एवढं तुम्ही पक्क लक्षात घ्या. जेवढं तुम्ही पुस्तकं वाचाल तेवढे तुम्ही फायद्यात राहाल, एवढं माझं बोलणं आहे का? पुस्तकं विकत घ्या, जुने घ्या, काही वाद नाही आहे. एनसीईआरटीचा कोर्स नाही बदलला कधीपासूनच. तर जुने पुस्तकं घेतले तरी चालन. स्टेट बोर्डचा कोर्स बदलला त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. स्टेट बोर्डची आपली बॅच सेपरेट आहे, याची बॅच आपली सेपरेट आहे. पटून राहिलेलं आहे. म्हणून याचे पुस्तकं घ्या आणि याच्याप्रमाणे चला. तसं त्या दिवशी मी तुम्हाला जे हे केलं, क्वेश्चन आन्सर घेतले. 35 क्वेश्चन मध्ये एकही क्वेश्चन नव्हता की जो आपला डिस्कस नाही झाला. असे तुम्हाला लेसनच्या लेसन भेटल की ज्याच्यात आपण नाही डिस्कस केला असा क्वेश्चनही नाही भेटणार तुम्हाला. पटलं बोल ना. म्हणून फक्त विश्वास ठेवा आणि बरोबर चला समोर. फक्त कसं आहे, अभ्यास करणं तुमचं काम आहे. तुम्ही जर अभ्यास नाही केला तर नथिंग पॉसिबल, म्हणजे काहीच पॉसिबलच नाही आहे. मग एवढं समजून घ्यायचं, तुम्ही किती हुशार असा, काही असा, आणि तुम्ही किती उल्लू बनवा लोकांना, काही फरक नाही पडत त्यांनी. म्हणजे मी अभ्यास करून राहिलो बुवा, मी मोबाईलवरून ऐकून राहिलेलो आहे, आलं लक्षात? हे जर तुम्ही करत असाल, उल्लू जर बनवत असाल, तर काहीच होणं नाही आहे तुमचं, एवढं समजून घ्या. आणि तुम्ही लोकांना किती धोका द्या, स्वतःला कसा धोका द्या एवढं सांगा मला. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला धोका देऊ शकता, तुम्ही आम्हाला धोका देऊ शकता, पण तुमच्या मनासोबत तुमच्या स्वतःसोबत कसं खोटं बोला हे सांगा. तुम्हाला तर माहित आहे ना रियालिटी काय आहे. मग तुम्ही स्वतःला कसं काय पटवून सांगाल की जे तुम्ही केलं ते चांगलं केलं म्हणून? नाही सांगू शकत. म्हणून बाबू, पेक्षा अभ्यासाला लागा. ते मोबाईलचा उपयोग कमीत कमी करा. फक्त क्लास करा पुरता मोबाईलचा उपयोग करा. त्याच्यानंतर त्या मोबाईलला हात नका लावू. 12-12 आणि 1-1 आणि 2-2 वाजेपर्यंत जे तुम्ही मोबाईल घेऊन बसता ना, ही चांगली सवय नाही आहे. माझं ऐका, मी मन लावून सांगतो, मनातून बोलतो. तुम्ही सगळेजण आमच्या लेकरासारखे आहे म्हणून तुम्हाला सांगतो. नाही तर काही नाही आहे त्याच्यात. एक वेळा वेळ निघून गेली तर मग पश्चातापच असते, दुसरं काहीच नसते. सगळे सोबतचे समोर चालले जातात आणि आपल्याला असं वाटते की आपण हे केलं असतं तर बरं राहिलं असतं. पट्ट्यानं बोलणं, हे केलं असतं तर बरं राहिलं असतं असं वाटते. म्हणून माझं म्हणणं आहे, ते मोबाईलच्या कमीत कमी दूर राहा बाबा. म्हणजे कमीत कमी जवळ त्याला नकाच त्याचा उपयोग करू जास्त. काही नाही आहे. हे सगळे पोट्टमशाहीमध्ये जे धंदे करतो ना आपण, ग्रुपमध्ये चॅटिंग आणि ते काय काय, तर हे काही अर्थ नसतो त्याला, एवढं समजून घ्या माझं बोलणं. असो, चला. आता थोड्या वेळापुरता आनंद भेटते बे तिच्यात. क्षणिक गोष्टी आहेत त्या सगळ्या. क्षणिक आहे, क्षणिक.
टेम्पररी आहे. पण तुम्ही जर एखाद्या चांगला IIT इंजिनियर झाले को लागला नंबर, खरोखर लागलं, झाला क्रॅक एक्झाम, लागला नंबर, तर काय जीवन राहील तुमचं. लक्झरियस गाड्या राहतील तुमच्याजवळ, बंगल्या राहतील तुमच्याजवळ, फॉरेन मध्ये नोकरीचे चान्सेस राहील, असे वर्षाचे 2, 3, 4 करोड रुपये तुमच्या हातात येत जाईल. त्याचा विचार करा ना तुम्ही. हे स्वप्न पाहणं असं चाललंय ते चॅटिंग करायला. काय फायदा त्या चॅटिंगचा? चढल्या गोष्टी किती आनंद भेटून आला त्याच्यापासून. फ्रॉम हायड्रोकार्बन. नका करू, ऐका माझं. ठीक आहे. त्यात ए फ्रॉम अल्केन्स. आता तुम्हाला हायड्रोकार्बन माहिती 3 प्रकारचे. फ्रॉम अल्केन. पटकन सांगतोय. हा आता आलं सर. फ्रॉम अल्केन्स. ओके. आता तुम्हाला माहित आहे की आपल्याला याच्यात क्लोरिनेशन आपण केलं होतं. क्लोरिनेशन ऑफ अल्केन, बरोबर आहे. क्लोरिनेशन ऑफ अल्केन केलं होतं. आता मी जास्त डिटेलमध्ये रिॲक्शन मध्ये नाही जात. मी त्याचं जे मागची थेअरी आहे त्याच्यात डिटेलमध्ये जातो, त्या कन्सेप्टमध्ये डिटेलमध्ये चाललो. तर आता क्लोरिनेशन ऑफ अल्केन मध्ये लक्षात घ्यायचं, RH आपण घेतला, किंवा आपण एक काम करू, प्रोडक्ट एखादा हेच घेऊ, अल्केन घेऊ, CH3 CH2 CH3. हा झाला तुमचा प्रोपेन. काय झाला? प्रोपेन. प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट किंवा डिफ्यूज सनलाइट. हाही क्वेश्चन होता त्या दिवशी, आठवत असेल तर बा होता. हो सर. याच्यात तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटतात. एक तर प्रायमरीचा हायड्रोजन जाते किंवा सेकंडरीचा, म्हणजे CH3 CH2 CH2Cl प्लस CH3CH Cl CH2. हा जो प्रोडक्ट आहे हा तुमचा प्रायमरी प्रोडक्ट आहे. प्रायमरी अल्किल हलाइड, बरोबर आहे. कोणता हायड्रोजन रिप्लेस झाला? प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस झाला. प्रायमरी प्लेस. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा तुमचा सेकंडरी प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. सेकंडरी अल्किल हलाइड. जे मी लिहितो ते लिहा, जसं लिहितो मी तसंच लिहा, एरो देऊन हे करून इथे तुमचा सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस झाला. मान्य आहे? सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस. आता याचं जे प्रमाण आहे ना हे 45% आहे, आणि याचं जे प्रमाण आहे ना हे 55% आहे बनण्याचं. आता त्याचं कारण असते रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. सांगतो मी, ऐका. आता हायड्रोजनची पण रिॲक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी टर्शियरी हायड्रोजन हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असते. टर्शियरी H हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह. सेकंडरी हायड्रोजन हा त्याच्यापेक्षा कमी, आणि प्रायमरी हायड्रोजन हा त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह असते. म्हणून लक्षात हे घ्यायचं की टर्शियरी हायड्रोजन सगळ्यात जास्त प्रोडक्ट भेटन टर्शियरीचा, त्याच्यानंतर सेकंड भेटन सेकंडरीचा, आणि हे म्हणजे कोणता प्रोडक्ट मिळणार हे डिपेंड 2 गोष्टींवर असते मित्रांनो. ठीक आहे. तर ते घे रे, इंग वाटलं की पटकन. कोणता प्रोडक्ट मिळणार हे 2 गोष्टींवर डिपेंड असते. नेचर ऑफ हायड्रोजन, आयदर प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी, अँड नेचर ऑफ हॅलोजन ऑल्सो. नेचर ऑफ हॅलोजन म्हणजे हॅलोजन कोणता आहे त्याच्यावरही प्रोडक्ट डिपेंड आहे, कोणता प्रोडक्ट भेटणार. म्हणून आता मी सांगतो ते बरोबर हे करायचं की लाव फटाफट. तर मी याच्यात जे सांगतो ते ऑर्डर लिहिली का तुम्ही? ही हो ऑर्डर सर. लिहिली का? हा, पटापट करायचं, लवकर. सर 1 मिनिट. हा, लवकर लिही. हा, आता इथे एक वाक्य लिहून टाका खाली. इथे दिस इज टेक्स प्लेस बाय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हे रॅडिकल आपण घेतलेलं 11वी मध्ये, 11वीच्या ह्याच्यात फ्री रॅडिकल
मेकॅनिझम. 11वीच्या याच्यात घेतलेला आपण हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम क्लासमध्ये शिकवलं होतं मी तुम्हाला. हा, ते वाचून टाकायचं ते. आता हेच जर आपण ब्युटेन सोबत केलं, ब्युटेन सोबत सेम रिॲक्शन जर ब्युटेन सोबत केली तर प्रोडक्ट पर्सेंटेज बदलते. आधी प्रोडक्टचं पर्सेंटेज काय होते, बदलते. आता इकडे लक्ष द्या. तसं समजा CH3 CH2 CH2 CH3 हा एन ब्युटेन आहे तुमचा, एन ब्युटेन. याचं जर क्लोरिनेशन केलं मी इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट अँड डिफ्यूज सनलाइट. ठीक आहे, डिफ्यूज सनलाइट मध्ये तुम्हाला. हा, आता प्रोडक्ट भेटते प्रायमरी Cl प्लस CH3 CH Cl CH2 CH3 हा तुमचा प्रायमरी प्रोडक्ट झाला. प्रायमरी हा कोणता झाला रे, सेकंडरी. बरोबर, प्रायमरी आणि सेकंडरी. तर याचं प्रमाण माहित आहे का किती आहे? याचं प्रमाण आहे फक्त 28%. 28% म्हणजे हा किती झाला, 72%. आता पहा, आता इथे काय घडलं की लेंथ वाढली, कार्बनची चेनची लेंथ वाढली. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळं एक CH2 ग्रुप मगाच्या पेक्षा प्रोपेनपेक्षा याच्यामध्ये एक CH2 ग्रुप काय जास्त आहे. म्हणून तो जो सेकंडरी कार्बन आहे ना, एक तर हा किंवा हा, याची रिॲक्टिव्हिटी अधिक जास्त वाढते. म्हणजे जेवढे जेवढे अल्किल ग्रुप वाढत जाईल देणारे, तेवढी रिॲक्टिव्हिटी काय होत त्याची वाढत जाते. आणि म्हणून मग इथे पर्सेंटेज पाय एकदम बदललं. मगाशी 45 55 होतं, आता 28 आणि 72 झालं. एकदम फरक पडला. कळलं बोलणं, आलं लक्षात? हा, त्याच्यानंतर आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आता एक खाली लिहा. एक वाक्य मी लिहून देतो, वाटल्यास तुम्हाला बोर्डवर लिहून देतो. खूप महत्वाचं वाक्य आहे, सेंटेन्स आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन मी तुम्हाला सांगितली होई. हो सर. हा, गोष्ट सांगतो ती बरोबर लिहायची. ठीक आहे, तर रिलेटिव्ह रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ alkyl halide vary with nature of halogen. ठीक है, फॉर एग्जाम्पल with Cl2 the relative rate of substitution of tertiary, secondary, primary hydrogen at 298 Kelvin is
5:3.8:1. Whereas with bromine, at 400 Kelvin, these are म्हणजे प्रायमरी, आपलं टर्शियरी, सेकंडरी आणि प्रायमरी, these are 1600 16:82:1 तर याचा अर्थ पहा काय? याचा अर्थ असा आहे की हायड्रोजनच्या नेचरवर तर आहेच. टर्शियरी हायड्रोजन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून तो निघणार लवकर, म्हणजे तो पटकन रिप्लेस केला जाणार. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी हायड्रोजन आणि त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी हायड्रोजन. मान्य झालं ना बा? हे तर सांगितलंच नाही तुम्हाला. हे झालं. मग आता प्रमाण कसं बदलते, ब्रोमीन असेल तर प्रोडक्ट कसे बदलतात पहा. आता जर क्लोरीन आहे, तर क्लोरीनचं टर्शियरी, सेकंडरी आणि प्रायमरी हायड्रोजनला रिप्लेस करण्याचं 298 वर टेम्परेचर मायने ठेवत असते. टर्शियरी हायड्रोजनला सेकंडरी किंवा प्रायमरी हायड्रोजनला रिप्लेस करण्याचं क्लोरीनचं जे रेशो आहे तो आहे 5:2. म्हणजे सगळ्यात जास्त रिप्लेस होणार कोण? कमी प्रमाणात म्हणजे 3.8 सेकंडरी, आणि हा एकदम कमी आहे. पटलं? हो याचा सर. अर्थ समजला का तुम्हाला? हो सर. हो सर. याचा अर्थ समजला का हे सांगा मला. टर्शियरी हायड्रोजन रिप्लेस होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे, जास्त. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरीचे, आणि प्रमाण दिलेलं आहे विशेष म्हणजे 5:3:8 5:3.8:1. आणि तेच टर्शियरी, सेकंडरी आणि प्रायमरी ब्रोमीन सोबत जर रिप्लेसमेंट असेल, ब्रोमीन जर त्यांना रिप्लेस करत असेल, तर पहा टर्शियरी बनण्याचे चान्सेस पहा किती वाढले. 1600:82:1. म्हणजे इथं प्रायमरीचे चान्सेस एकदम नगण्य झाले, बिलकुल निग्लिजिबल झाले. प्रायमरी बनण्याचे चान्सेस काय झाले? निग्लिजिबल झाले. टेम्परेचर वाढलं, प्रायमरी बनण्याचे चान्सेस पहा एकदम काय झालेले आहे? कमी. आता याच्यावरून हे जे आहे हे तुम्हाला रेशो विचारणार नाही, पण याच्यावरून हे लक्षात घ्यायचं की कोणत्याही हॅलोजनेशन मध्ये टर्शियरी प्रोडक्ट बनण्याचे चान्सेस जास्त राहतात. टर्शियरी हायड्रोजन जो राहतो तो जास्त रिॲक्टिव्ह असतो, म्हणून कधी कधी तिथे आपल्याला रिएजंट पण घ्यावी लागत. तो जे आपण कॅटलिस्ट घेतो ना, तो रिएजंट पण टर्शियरी करता कधी कधी घ्यायची गरज पडत नाही, कारण की ते हायली रिॲक्टिव्ह हायड्रोजन असतात. पटलं बोलणं? हो सर. हा, हो सर. हे लिहिलं का तुम्ही सगळं? हो सर. हो हो सर. सर. हा. आता दुसरं अधिक प्रॉब्लेम आहे, संपलंय का? बरं, आता थोडेसे सेकंद राहिले म्हणते. ठीक आहे, तर असो. अधिक जर मला वाटलं की थोडंसं जर अशी इच्छा झाली माझी, तर मी 8 वाजता अधिक घेऊन टाकेन एक वेळा. इच्छा झाली तुम्ही मेसेज टाकन, कोणी मेसेज करू नका. मला वाटलं घ्यायचं तर मी 8 वाजताच्या अगोदर मेसेज टाकून देईन. हो सर. हा.